जेव्हा साक्षात देव आपल्या नगरीत येतो तेव्हा भक्ताला दुसऱ्या कोणाकडे जाण्याची गरज उरत नाही। 11 एप्रिलच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत अक्कलकोटचे राजे मालोजीराव भोसले गाणगापूरला जाण्याची तयारी का करत होते आणि स्वामींनी त्यांच्या स्वप्नात येऊन असं काय सांगितलं की राजांनी त्यांचा निर्णय बदलला। ही ऐतिहासिक प्रचिती नक्की पहा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण स्वामींच्या अवतारी महिमेचा एक अद्भुत अध्याय अनुभवणार आहोत। अक्कलकोटचे राजे मालोजीराव हे श्री दत्तात्रयाचे निस्सीम भक्त होते। दरवर्षी ते माघ कृष्ण प्रतिपदेला श्री नृसिंह सरस्वतींच्या पुण्यतिथीसाठी गाणगापूरला जात असत। स्वामी समर्थ अक्कलकोटला आल्यावरही राजे गाणगापूरला जाण्याच्या तयारीत होते, पण त्याच पहाटे मालोजी राजांना एक विलक्षण स्वप्न पडले। साक्षात श्री नृसिंह सरस्वती त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले, तुला आता गाणगापूरला येण्याची गरज नाही, मी स्वतः तुझ्या अक्कलकोटी प्रकट झालो आहे। राजांची झोप उडाली, ते लगोलग चोळापांच्या घरी गेले आणि त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले। स्वामींनी हसून विचारले, राजे गाणगापूरला गेला नाहीत? राजांना खात्री पटली की स्वामी हे साक्षात श्री नृसिंह सरस्वती आहेत। त्यांनी स्वामींच्या पायावर साष्टांग नमस्कार घातला। तेव्हापासून श्री नृसिंह सरस्वतींची पुण्यतिथी अक्कलकोटमध्येच मोठ्या थाटात साजरी होऊ लागली। साक्षात दत्तप्रभू अक्कलकोटमध्येच आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली आणि भक्तांचा अफाट समुदाय तिथे जमू लागला। नाम घेताना मनात प्रपंचाचे विचार येणे स्वाभाविक आहेत, पण त्या विचारांकडे दुर्लक्ष करा। विचारांच्या मागे धावू नका। नाम घेताना मन जणू एका सुरक्षित कवचात बंदिस्त होते। थोडा वेळ लागेल, पण एकदा नामाची सवय लागली की प्रपंचातील चिंता तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही। श्रद्धा आणि सबुरी ठेवा, स्वामी सर्व काही पाहतात। स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। स्वामी हेच श्री नृसिंह सरस्वती आहेत। हे ऐकून तुम्हाला कसं वाटलं? कमेंट मध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नक्की लिहा आणि उद्या 12 एप्रिलला अक्कलकोटमध्ये कोणती मोठी लीला घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत। श्री स्वामी समर्थ।